राज्यात एका बाजूला नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान झाले तर दुसऱ्या बाजूला महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय। अनेक नेते आता सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत आणि याच दरम्यान ठाणे महापालिकेच्या निवडणुकीआधी मात्र शिंदे गटाला एक मोठा झटका बसलाय आणि हा मोठा झटका दुसरा तिसरा कोणी नसून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिलाय। ठाण्यातील आणखीन एक महत्त्वाच्या नेत्यानं ठाकरे गटात प्रवेश केला असून या घडामोडींमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा बळकटीचा क्षण मानला जातोय तर शिंदे गटासाठी तो एक गंभीर धक्का सुद्धा ठरतोय। सगळं सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। राज्यात नगर परिषदांचे मतदान झाले, आता दुसरीकडे महापालिका निवडणुकींच्या तयारीमुळे मुंबईतील राजकीय घडामोडी अधिक गतिमान झाल्यात। सत्ताधारी पक्षाकडे अनेक नेत्यांचा ओघ सुरू असला तरी ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला अनपेक्षित धक्का बसलाय। ठाण्यातील आणखीन एका नेत्यानं अचानक शिंदेंची साथ सोडत ठाकरे गटाची पाठ धरलीय। या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण आणखीनच तापलं असून हा पक्ष प्रवेश ठाकरे गटासाठी महत्त्वाचा तर शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरलाय। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या महत्त्वाच्या मतदारसंघातील शिंदे गटाशी निगडीत पदाधिकारी आणि शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी अखेर निर्णय घेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय। आता मातोश्री येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून या प्रसंगी ठाकरे गटाबाबत नव्याने निर्माण झालेला विश्वास अधोरेखित झालेला पाहायला मिळतोय। केवळ एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ठाकरे गटात दाखल होत आपली निष्ठा बदलली आहे। या पक्षप्रवेशाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं होतं आणि या सर्व प्रकारावरून आता ठाकरे गटाची ताकद आणि संघटन बळ वाढत असल्याचा स्पष्ट संदेश यातून देण्यात आलाय। आता यावर स्वतः उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आले, ते काय म्हणाले कोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊया। गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं पक्षप्रवेश होत असून यामध्ये अनेक जुने आणि कट्टर शिवसैनिक पुन्हा शिवसेनेच्या छत्राखाली परतत आहेत। जशी हवेत प्रदूषण वाढतं तसंच राजकारणात सुद्धा गैरसमज आणि दिशाभूल पसरवली जाते, अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय असो किंवा उद्धव ठाकरे यांच्या नावाचा वापर करून केलेली राजकीय धूळफेक असो, अशा प्रकारच्या गोष्टींनी चित्र स्पष्ट होण्याऐवजी गोंधळच वाढला असंही ते म्हणाले। भाजपचे राजकारण जवळून करतानाही सहन न होणाऱ्या मर्यादा आहेत आणि अजित पवार निधी देत नाहीत ही ठाण्यातील लोकांच्या नाराजीची मुख्य कारणं बनली आहेत। तरीही ठाण्यातील जनतेमध्ये शिवसेनेची ओळख, तिचा प्रभाव आणि तिची वट आजही तितकीच दृढ आहे असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। ठाणे हे शिवसेनेचा ऐतिहासिक बालेकिल्ला असून हा किल्ला अबाधित राखण्याची जबाबदारी तुमच्या हातात आहे। भगवा ध्वज हे शिवरायांचं प्रतीक आहे, तो पवित्र आहे, त्यामुळे त्यावर कोणताही साजरा प्रकारे चित्र किंवा प्रतिमा छापू नये आणि तो जसाच्या तसा अभिमानानं फडकला पाहिजे, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच शिवसेनेची मशाल हातात घेऊन निर्धारानं पुढे चला, या मशालीच्या तेजानं सर्व नकारात्मकता, अडथळे आणि राजकीय जळमट आपोआप जळून खाक होतील। इतरांनी ज्या चुकांना वाव दिला त्या तुम्ही करू नका, असा सूचना सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या। याबरोबरच निवडणूक आयोगावर कोणतीही थेट टिप्पणी टाळणं हीच परिस्थितीत योग्य भूमिका असल्याचा सल्ला देत ठाकरे यांनी संयम, शिस्त आणि विचारपूर्वक राजकारण करण्याचं आवाहन सुद्धा केलंय। आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असून राजकारणात वेगळ्या घडामोडी सुद्धा सुरू आहेत, त्यामुळे पक्षांतराचा सुद्धा वेग अधिक वाढलाय। महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत प्रवेश करतायत तर काही ठिकाणी मित्र पक्षांकडे जाणाऱ्या नेत्यांची संख्या सुद्धा बरीच वाढली आहे। या बदलामुळे मुख्य फटका शिंदेच्या शिवसेना गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला चांगलाच बसलाय, कारण या पक्षातील अनेक नेते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेले। तसेच महाविकास आघाडीतील काही नेते सुद्धा महायुतीत प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या पक्षप्रवेशांचा प्रवाह अजूनही सुरूच आहे। निवडणूक जाहीर झाल्यानंतरचे पक्षप्रवेश महाविकास आघाडीसाठी चिंतेचे विषय बनलेत, पण आता राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळतोय। तसेच आता आबा मोरे यांचा ठाकरे गटातील प्रवेशाने शिंदेंना थोडं का असेना पण टेन्शन वाढलं असणार हे नक्की। तुम्हाला काय वाटतं, हे पक्षांतर आगामी स्थानिक निवडणुकीचा निकाल बदलू शकतील का? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।